मी घेते, देशपांडे बाईंचंच असेल. हॅलो, हम शिव की अम्मा बोल रहे हैं. अरे नमस्ते नमस्ते. अच्छा हुआ आपने फोन किया. कैसी है गौरी, ठीक है ना? ठीक है, उसे क्या होगा? नहीं नहीं, मेरा मतलब है सुबह से बड़ी याद आ रही थी उसकी. है क्या गौरी वहाँ है? नहीं है. गौरी आहे तिथे? मला बोलायचंय. एक मिनिट. हाँ, अहो नर्मदा जी बोलतायत, बोलायचं तुम्हाला? तू बोल. हाँ, बोलिए बोलिए. बताइए कैसे हैं सब? भाई साहब, फूफा जी, दादी जी और उर्मिला जी सब ठीक हैं? वो सब रहने दीजिए समधन जी. हमने ये कहने के लिए फोन किया कि गौरी के भाई को बनारस भेज दीजिए गौरी को लेने के लिए. गौरी को लेने के लिए? पग फेरे की रस्म नहीं करनी है? हाँ 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 हाँ, भेजते हैं ना, भेजते हैं. गौरी के भाई को भेजते हैं. कल सुबह तक पहुंच जाएगा ना? कल सुबह? नहीं नहीं, कल सुबह कैसे पहुंचेगा? वो अभी निकलेगा, फिर भी ट्रेन नहीं मिल सकती तो. कोई बात नहीं, सुबह की फ्लाइट से भेज दीजिए. सुबह आ जाएगा, शाम को विदा करा के ले जाएगा. हमें कोई आपत्ति नहीं है. नहीं नहीं, हेलो, मैं फोन रखते हैं, हमें बहुत काम है. जी माता जी आ रहे हैं. काय म्हणत होते त्या? अहो त्यांनी नचिकेतला बोलवलंय उद्या बनारसला सकाळीच. ते गौरीला आणावं लागेल ना सासरून. हा, म्हणजे ते पाच परतवडा म्हणतात ना आपल्या, तसं असतात काहीतरी. हो, तसंच काहीतरी. असं अचानक उद्या कसं काय पोहोचणार मी तिथे? अरे हो, पण आता तू ऐकलं नाहीस का मी काय बोलले ते? पण म्हणतात की फ्लाईट नाही येऊ दे त्याला. अगो असा कसा? मग त्यांना सांगायचं तिकीट काढून पाठवा. इमान म्हणजे काय, त्या एसटी वाटली का काय? हा, मी बोलताय त्यांच्याशी, माका फोन लावून दे तू. दे. नाही, असू दे, शांत राहा तू जरा. आई पण मी उद्या कसं काय जाऊ ग? आधी का नाही सांगितलं त्यांनी? मला कळतच नाही. अरे बाबा, ती बाई वाकडी आहे, माहिती आहे ना तुका. मग माका वाटतं ना दादीशी बोलू होया. अगं पण तरी काय कोणी जाऊ नका. कोणी त्रास घ्यायची गरज नाही. मी जाईल माझ्या लेकीला आणायला. हो, आणायला जायचंच तिला. कुणी जायचा हा प्रश्न नाहीये, कसं जायचा हा प्रश्न आहे ना, म्हणून म्हटलं. मी बघ. एक मिनिट, मी बघतोय. काय हो, तुम्ही अजून घर नाही खाली केलं? कोण पाहिजे? मधुकर सावंत. मधुसूदन सावंत. मधु असलं की पुढे काय बोललं चालतं का? अहो मी घराची किल्ली घ्यायला आलोय. अहो मी घराची किल्ली घ्यायला आलोय. या घराची चावी बनवायला सांगितली का तुम्हाला? हो मिस्टर, तुम्ही घर विकलेत मला, समजलं? डोकं ठिकाणार आहे का तुमचं? काय बोलताय काय तुम्ही? हो हो, जरा शांतपणे घ्या. काय झालं? का भांडण? बघ ना, माणूस आलाय, घर विकलं म्हणतो मी. काय बोलताय तुम्ही? हे आमचं घर आहे. हो, मी उगाचच बोलत नाही. तसे पेपर्स आहेत माझ्याकडे. निशा, निशानी. निशा? मी? बाबा काय बोलताय तुम्ही? हे सही आहे तुझी इथे. मी तुला पॉवर ऑफ अटर्नी दिली होती, घर विकलंस तू? नाही बाबा, मी असं का करेन? मी का विकेन हे घर? सही आहे तुझी इथे. बाबा, बँकेतनं पैसे मिळायला थोडा वेळ लागत होता, म्हणून एका सावकाराकडे मी पेपर गहाण ठेवले आणि पैसे घेतले. बँकेतनं पैसे मिळाल्यावर आपण लगेच सोडवू घर, आणि उद्या चेक मिळणारच आहे मला. पण हा म्हणतो की तू घर विकलेस म्हणून. हे पेपर्स आहेत त्याचेच. बाबा एक मिनिट मला द्या, मी बघतो जरा. निशा, अगं तुला त्या सावकारांनी फसवलंय. काय? 10 लाखात त्यांनी घर गहाण नाही ठेवलं, विकत घेतलं तुझ्याकडून. अगं निशा, तू पेपर्स बघितले नव्हतेस का? निशा, जरा बघून तरी सही करायची ग, वाचायचे तरी पेपर्स. संपलंय आता सगळं. अरे तू काय बोलतोयस नचिकेत? हे घर आपल्या हातातून गेलंय?
हा हा गौरी बोल. हॅलो बाबा, दादा येतोय ना घ्यायला? हॅलो बाबा, तुम्ही काही बोलत का नाही आहात? काय झालं बाबा, सगळं ठीक आहे ना? हो हो हो, सगळं ठीक आहे. बाबा, तुमचा आवाज का असा येतोय? माझ्या फोनमुळे ना बाबा, मला सुद्धा तुमची खूप आठवण येते. मी खूप मिस करते तुम्हा सगळ्यांना. बाबा, हल्ली पोटच भरत नाही हो माझं. का तुला? नाही बाबा, तुमच्या हातून पहिला घास खायची सवय आहे ना, तो मिळत नाहीये इथे. तुमच्या हाताने कालवलेलं वरण भाताची सरच नाहीये कशा. बाबा, मी खूप खुश आहे इथे, सगळे छान आहे. पण मी वाट बघते की कधी एकदा उद्या दादा येतो आणि मी आपल्या घरी येते. आपल्या घरातला रेडिओ, दिवाण, तुमचं ते लहानसं टेबल, तबला, पेटी, गाणं आपलं मी सगळ्यांना मिस करते. सगळ्याची आठवण येते मला. बाबा, अहो दिवाळीची साफसफाई करायची असेल ना, आता घर धुवून काढायचं असेल. आईला सांगा की मी आल्यावर आपण लगेच कामाला लागू. आणि आजीला सांगा फराळाचं करू नको, मी आल्यावर करू सगळं. ठीक आहे बाबा? अहो घराचं कोपरा धुवून काढू. म्हणजे तुम्हाला आठवतंय ना, घर धुवून काढायच्या नावाखाली आपण साबणाच्या फेसातच लोळायचो. दादा तर सारखा घसरून पडायचा. बरं बाबा, मी काय म्हणते, हो आठपा ना तो फोन, भरपूर काम आहेत मला. हॅलो बाबा, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हॅलो अहो तुम्ही हे सगळं नंतर बोला ना. नंतर बोलता का तुम्ही? हॅलो गौरी. नची दादा, अरे बाबा बोलत होते माझ्याशी, कुठे गेले? हो बाबा आहेत बाबा, इथेच आहेत बाबा. तुझा आवाज ऐकला ना, एकदम हळवे झाले म्हणून. अजून काही नाही ना दादा? बरं, कोणी आलंय का आपल्या घरी? नाही ग, काहीच नाही. कोणी आलं नाही घरी, आम्हीच आहोत आणि सगळे ठीक आहेत, तसं काही प्रॉब्लेम नाही. बर मी येतो ना उद्या तुला घ्यायला. तू बॅग पॅक करून ठेव तुझी. ओके, भेटू उद्या. बाय. दादा, असं का सांगितलंस उद्या येतोयस म्हणून? तुझं तिच्या सासूबाईंशी बोलणं झालं होतं? हो. मग काय कारण देणार होतो उद्या मी न येण्यासाठी? अरे पण मग जाणार कसं आहे उद्या? हे सगळं माझ्यामुळे झालं, माफ करा मला. झाला इथं सुरू. हा अगो, दरवेळेस काहीतरी घोटाळे करतस आणि माफी मागतस. काय चालला काय तुझा? अगो, पैशाच्या लालसेने घर फुकलास तू. हा बायो, तुझं डाव तरी काय? आजी, खरंच माझा काहीच डाव नाही हो. फसले मी, माफ करा मला. तुम्ही शिक्षा द्या, गळा आवळा माझा, मारून टाका मला. हो ये सर, ये आवडताय गळ तुझं, ये. आई काय बोलतेस तू? अगं नाचून आहे ना तुझी. आजी, खरंच मी काही नाही केलंय हो. आपण ना एक काम करूया, माझे एक दूरचे मामा आहेत, ते वकील आहेत. आपण त्यांना जाऊन भेटूया, त्यांना हे पेपर्स दाखवूया. नची चल ना, आत्ताच जाऊया आपण त्यांच्याकडे. हो, मी तयार होतो, आपण जाऊन येऊ. बाबा बाबा, तुम्ही खरंच काळजी करू नका बाबा. आम्ही वकिलांकडे जाऊन येतो. या घराचे तुम्ही मालक आहात आणि इतक्या स्वस्तात हे घर कोणीही विकत घेऊ शकत नाही. तुम्ही जरी पॉवर ऑफ अटर्नी दिली असली तरी घर विकताना तुमची सही आवश्यक आहे बाबा. तुम्ही काळजी नका करू, मी करतो काहीतरी. हो, बस झाला ड्रामा. मी हे रोज रोज बघतोय. आणि हो बाई, तुम्ही वकिलाकडे जा नाही तर जज्जाकडे जा. ही जी पॉवर ऑफ अटर्नी आहे ना, ही इरिव्होकेबल आहे. घर खाली करा आत्ताच्या आत्ता. हे बघा, थोड्या दिवसाचा प्रश्न आहे. गौरी एकदा सासरी गेली की मी. तुम्ही घर खाली करता का मी करू? आता लगेच नाही जमणार हो. ए चला घुसा रे, सगळं सामान फेकून द्या बाहेर. घुसा, चला सगळं बाहेर घ्या, सगळं उचलून टाका बाहेर.